केतनच्या वीकबाबत सियाला पूर्ण माहिती होती असं केतनच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. सियाला लग्न मान्य नव्हतं तर तिने नकार द्यायला हवा होता असंही त्यांनी म्हटलंय. केतनच्या हत्येमध्ये आणखी काही लोकांचा समावेश असू शकतो अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. सियाचा भाऊ आणि सियाचा बॉयफ्रेंड चेतन हे मित्र होते अशी माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच सिया दारू प्यायची हे तिच्या कुटुंबियांनी सांगितलं नाही असाही आरोप त्यांनी केलेला आहे. केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं. बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं. व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठंही बघितलं तर कुठंही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलं या त्या गोष्टीसाठी नकार दिला. पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं. माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना. माझा 26 वर्षाचा मुलगा त्यांनी कशामुळे मला माहीत नाही, पण त्याच्या प्रेमीने त्यांनी हत्या केली हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. तुम्हाला असं वाटतं का, कारण सियाचे मोबाईल रेकॉर्ड चेक केल्यानंतर काही मित्रमैत्रिणींना देखील पोलीस बोलवण्याचं तपासासाठी तयारी करतायत? सर मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्वॉल्ड असतील प्लॅनिंगमध्ये. सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना. कोण? चेतन आणि साहिल. त्याच्या सियाचा भाऊ, शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते. मित्र म्हणजे ही या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%. की ते आम्हाला तर उलटा त्यांच्या घरच्यांनी आश्वासन दिलं की ती अजिबात लिकर पेत नाही, पार्टीला जात नाही, हे नाही, हे पहिलेच आश्वासन दिलं होतं त्याने. पण आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत.